बळेगाव बंधाऱ्यात जलसमाधी घेणार नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी उपसा प्रकल्पाचे करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्याची गळती होतीये। रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या भरोश्यावर गहू, कांदा, हरभरा अशा पिकांची लागवड केली होती। मात्र गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालंय। त्यामुळे तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून पाणी सोडावं, तसेच ज्या गुत्तेदारांनी बोगस कामं केली आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। शेतकऱ्यांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा 15 गावांच्या शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय। मी लालवंडी येथील कांतराव हनुमंतराव निकलपुरे लालवंडीचा शेतकरी आहे। आमच्या एरियामध्ये पंचकृषीमध्ये एक चांगला प्रकारचा एक प्रकल्प झाला। त्या प्रकल्पाचं नाव आहे कोलंबी जल उपसा सिंचन। या उपसा सिंचना अंतर्गत अंडरग्राउंड पाईपलाईन थ्रो आमच्या सर्व शेतकऱ्याला आमच्या पंचकृषीतील 10-15 गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात 5 वर्षापासून काम सुरू आहे। ह्या काम चालू असताना कर्मचारी, अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी यांनी सर्व संगनमताने या कामाचं बोगस काम केलेलं आहे। अनेक ठिकाणी 10 ते 15 ठिकाणी या पाईपाचं लिकेज चालू आहे। जवळपास 5 वर्षापासून काम पूर्ण झालं असून ट्रायल घेतला त्यांनी। ट्रायल मध्येच जवळपास आता आम्ही रुई या गावामध्ये आलेलो आहोत। त्या ठिकाणी अक्षरशः पाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे। प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचायला तयार नाही। मी एक लालवंडी येथील शेतकरी या नात्यानं प्रशासनाला माझी विनंती आहे की झालेल्या कामाची तात्काळ चौकशी करून योग्य तो गुन्हा, योग्य ती कार्यवाही करून गुत्तेदारावर योग्य ती कार्यवाही करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावं। अन्यथा आम्ही सर्व पंचकृषीतील 10 ते 15 गावातील शेतकरी या बळेगाव प्रकल्पाला येऊन जलसमाधी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही। त्यासाठी मला प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती चौकशी करून गुन्हे दाखल करावेत आणि आम्हा शेतकऱ्याला न्याय देऊन हा पिढ्यानपिढ्या चालणारा प्रकल्प आम्हाला पाणी पुरवठा करून द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो। बामनपल्ली लालवंडीचा आहे आणि आम्ही या 2-4 गावचे शेतकरी इथे आलेले आहोत। आम्ही आता रुई या ठिकाणी आहोत आणि वारंवार जे बळेगाव कोलंबी उपसा सिंचनाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी व साहेब लोकांना भेटण्यासाठी अनेक वेळेला नांदेडला गेलो। आम्ही अंबाजारी केलो, पण त्याच्यामध्ये कोणी दखल घ्यायला तयार नाही आणि आम्हाला सांगितले त्यांनी की पाणी नक्की येणार, तुम्ही बिनधास्त भिजवण करा। त्याच आधारे आम्ही कोणी कांदा, कोणी गहू आणि अनेक प्रकारचे काही बियाणे टाकून आम्ही थक्क झालेलो आहोत आणि पाणी मात्र आम्हाला अद्याप वावरापर्यंत आलेलं नाही। वारंवार पाईपलाईन फुटते, पाणी चालू झालं की परत पाईपलाईन फुटते। म्हणजे पूर्ण काम हे बोगस झालेलं आहे। या कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि आम्हाला संपूर्ण शेतकऱ्याला न्याय मिळावा हे आमची मनापासूनची इच्छा आहे। आणि इथं बरेचसे शेतकरी आलेले आहेत, रानसुगावचे आहेत, गंगनबीडचे आहेत, हिपरग्याचे आहेत आणि लालुंडीचे आहेत आणि सगळे शेतकरी परेशान आहेत साहेब। कारण आम्हाला पाणी येईच ना म्हणलं असलं तर आम्ही परेशान झालो नसतो। आम्ही ज्या वेळेला अर्ज दिलो त्यावेळेला ते साहेबांनी सांगितलं की तुम्ही बिंदास राहा, पाणी येणार म्हणजे येणार। पहिले विलक्षणच्या अगोदर म्हणले की विलक्षण होऊ द्या आणि विलक्षण झाल्याच्या नंतर आम्ही जाऊन अर्ज केलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणी आता येणार। पण आम्ही त्याच आधारे भरपूर बियाणं शेतामध्ये टाकलेलं आहे, ते सगळे काही निघून गेलेत, कोणते राहिलेत, तसंच काही झालं। आमच्या काही होतं ते व्हळाचं विहिरीचं पाणी थोडं थोडं दिलं आणि त्याच्यावरती आमचं सगळं नासोडा होत आहे। तरी साहेबांनी याच्यावरती दक्षता द्यावी। मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, जिल्हाधिकारी असतील, याच्याकडे लक्ष घालावं आणि आमच्या गावाला सगळ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे। येथील सरपंच आहे। मी या शेतकऱ्याच्या मागं आज 1 तारखेपासून फिरत आहे, तरी कोणता साहेब मला भेटायला तयार नाही। आम्ही 27 तारखेला एक अर्ज केलाय, विलक्षणच्या पहिला आम्ही 7 तारखेला अर्ज केलाय। ह्या अर्जाची दखल कोणी घेतलं नाही आणि ह्या बळेगाव बंधाऱ्याचं जे पाणी आमच्या 10 गावाला येतात त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही इतकं फिरून सुद्धा ह्या कोणी दखल घ्यायला तयार नाही। 2-3 वेळेस फक्त ट्रायल मारली। ह्या ट्रायल मध्ये हे सगळं काम बोगस निघालेलं आहे आणि या बोगस मध्ये सगळं ज्या ठिकाणी फुटतंय तिथं 10-10 दिवस काम लागते। साहेब कोणी बघायला तयार नाही। आमची एकच मागणी आहे, याच्या विश्वासावर आम्ही गहू पेरलेला आहे, कांदा टाकलेला आहे आणि आमच्या आता हिरीचं पाणी आटून गेलंय आणि आमचं आता बरंचसं नुकसान व्हायला। याला कोण जिम्मेदार आहे? शासनाला अशी माझी विनंती आहे की याच्याकडे त्वरित लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळावा, आमच्या या शेतकऱ्याची सर्व मागणी आहे। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।